छान अशी मटणाची रेसिपी शेअर करते तो तुमच्यासोबत संडे स्पेशल। तर मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आणि चरबी जी आहे तर ती बाजूला करून घेतलेली आहे। स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून काढलेलं आहे बघा सुरुवातीला। आणि चरबी बाजूला केलेली आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते। तर सगळ्यात आधी मटणामध्ये 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, अर्धा टीस्पून हळद घातली, चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ जे आहे ना शिजवताना जर तुम्ही कमी घातलात ना तर त्याची टेस्ट पूर्णपणे येत नाही, त्यामुळे मीठ बरोबर घाला तुम्ही। अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे। लिंबू मोठा होता आणि रस पण खूप सारा होता, त्यामुळे लिंबू छोटा असेल तर तुम्ही एका लिंबाचा रस घेऊ शकताय। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मॅरिनेट होण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं आपली बाकीचे तयार होईपर्यंत ठेवू शकताय। अदरवाईज तुम्ही आहे असंही करू शकताय। झटपट मटण रेसिपी आहे, त्यामुळे बऱ्याचदा ना गडबडीच्या वेळेला आपल्याला बनवायचं असेल तर त्यावेळेला ही खूप छान आणि सोपी रेसिपी आहे। बॅचलर्स लोकांना सुद्धा खूप उपयोगाची आहे। तर चला मटण मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं, बाकीची तयारी करून घेतली, कांदे वगैरे चिरून घेतले, मसाले करून घेतले, हे सुद्धा सांगते पुढे मी काय काय मसाला केलेला आहे। तर सगळ्यात आधी ना कुकरमध्ये भरपूर तेल घेतलेलं आहे मी, कारण आपण सुक्कं पातळ वगैरे करणार नाही, एकच रस्सा भाजी टाईप करणार आहे। तर चरबी का बाजूला काढली होती हे ते बघू शकताय। तेलामध्ये डायरेक्ट चरबी घालायची, कारण याच्याने चरबी हलकी होते आणि तेलावर तरंगू लागते, म्हणजे आमटीवर रश्श्यावर। तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील मोहरी सोडून बाकी तुम्ही सगळे खडे मसाले याच्यामध्ये ॲड करू शकताय। आणि छान मसाले तडतडले किंवा फुगले वगैरे वास छान यायला लागला की याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेली कांदे घालून घ्यायचे आहेत। एकदम बारीक चिरायचे आहेत कांदा। छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे सगळं कांदा गुलाबी रंगावर झाला की याच्यामध्ये ना आपण मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ना तर ते घालून घ्यायचं पटकन। आणि मटण जे आहे तर ते पूर्ण कलर चेंज व्हायला लागतो बघा हळूहळू त्याचा। तर इथे बघू शकताय आता मी मटण घालून घेतलेलं आहे कांद्यामध्ये। तर कलर चेंज व्हायला लागला की ओळखून जायचं की आता आपलं मटणाला पाणी सुटायला सुरुवात होणार आहे। तर जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। आणि कुकरचं झाकण किंवा एखादी प्लेट वगैरे झाकून ठेवू शकतोय। तर इथे बघू शकता तुम्ही मी कुकर फक्त झाकण वरून ठेवलेलं आहे, लॉक केलेलं नाही आणखीन पण। तर कुकर म्हणजे वाफवलं ना थोडंसं पाणी सुटतं मटणाचं अंगचं पाणी जे असतं तर ते, तर तुम्ही इथे बघू शकताय। आता मटणाला पाणी सुटलेलं आहे, तर याच्यामध्ये आता मी ॲड करणार आहे मी जो काही वाटण केलेलं आहे तर ते। तर वाटणामध्ये ना सिंपल खोबरं आणि हे घालून घेतलेलं आहे मी काय तर टोमॅटो। तर छान मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये ना सगळे आपले पावडर मसाले असतात ना ते घालून घेतलेलं आहे। आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तर काळी मिरचीची पावडर जी असते ती म्हणजे काळी मिरीची पावडर ती पाव टीस्पून घेतलेली आहे फक्त। याच्याने टेस्ट खूप छान येते आणि मटणाला थोडीशी वेगळीशी चव येते बघा। तर हे सगळं मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे, तेल सुट्टेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। जर तुम्ही ह्या स्टेजला पाणी घातलात तर मटणाला हवा तसा कट येणार नाही। तर तुम्ही बघू शकता इथे मी मिडियम गॅसवर हे तेल सुटायला ठेवलं होतं, आता तेल सुटायला लागलेलं आहे। ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे बघा। तर आता ग्रेव्हीमध्ये सुद्धा बघू शकता तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणखीन एकदा। आणि याच्यामध्ये ना आता उकळलेलं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, कारण आपण इन्स्टंट मटण म्हणजे लवकर शिजणार किंवा लवकर होणारी रेसिपी बघत आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मटणमध्ये पाणी घालून ॲड करू शकताय। आणि याच्या चांगल्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायचं, मटण छान मऊ लुसलुशीत शिजवून घ्यायचं। आता याच्यावर कोथिंबीर घालणार आहे मी थोडीशी, आणि ती चरबी बघा तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वरून तरगायला लागलेली आहे। तर ह्या पद्धतीने मटण जर तुम्ही खाल ना तर पुन्हा पुन्हा मागाल। तर हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि ज्या बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा। आणि अशा छान छान रेसिपीसाठी मला नक्की सबस्क्राईब करा। तर छान असं कोथिंबीर घालून घेतली, आणखीन एकदा मिक्स करून घेणार आणि 7 ते 8 शिट्ट्या काढून घेणार। तर आता मिस्टर जे आहे तर माझे जेवायला खूप त्यांना मटण म्हटलं की भूक थांबवत नाही। तर इथे बघू शकते मटण शिजलेलं आहे। एक उकळी आली की झाकण घालून द्यायचं आहे ह्याला। आणि शिट्ट्या काढल्यानंतर तुम्हाला मी याचा लूक दाखवते, काय भारी कट आला होता हा रस्सा बघू शकताय तुम्ही इथे। बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना। तर चला रेसिपी ट्राय करा, आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर बघा मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे सुद्धा सांगायला विचारू नका। तर मिस्टरांनी पटकन जेवण करून घेतलं, तुम्ही बघू शकताय कुकर जो आहे तो अर्ध्यावर गेलेला आहे।